तर सकाळी सकाळी उठून आम्ही गेलतो गाड्या धुवायला. तर नमस्कार मंडळी, मी रोशन थोरात पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज होती दिवाळी, तर दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर तिथून आपण गेलतो सिद्धेश शेठला गाड्या वगैरे धुवायच्या होत्या. तर सर्व्हिस सेंटरला गेलतो आपण, गाड्या वगैरे घेऊन गेलतो नाश्ता करायला. तर नाश्ता करायला आपली पब्लिक आली होती, पवन शेठ आले होते आणि विशाल शेठ आणि सिद्धेश शेठ येतच होते पाटणा. तर मस्त की नाश्ता वगैरे आम्ही केला. तेवढ्यात आपले विशाल शेटन त्यांचं दर्शन झालं, ते पण आले होते. तर मस्त आहे की पावभाजी वगैरे घेतली, त्याच्यावर दणकेदार नाश्ता वगैरे केला आम्ही. तिथून आम्ही गेलो घरी. तर घरी येऊन आवरून वगैरे आम्ही निघलो होता, कारण आपल्याला घ्यायची होती तर गाडी पण आणायला जायची होती आणि गाड्यांच्या पूजा पण बाकी होत्या. तर गाड्यांच्या पूजा करायला गेलो तर तेवढ्यात पावसाने इथं चालू झाला पाऊस वगैरे. तर विशाल शेटला म्हणलं काय विशाल शेट काय बोलतात. तिथून आपण निघलो, तर गाडी वगैरे गाडीत बसलो आम्ही सगळे. निघलो तर गाडी आणायला. तर गाडी आली, हे बघा आपण मस्त पूजा वगैरे केली, तर नारळ बिरळ फोडला. तर आल्या पप्पांनी त्याला लिंबू लावले लगेच. तर आपल्या मोठ्या गाड्यांच्या पूजा वगैरे झाल्या. तर परत झाल्यानंतर परत पूजा वगैरे केली गाडीची. ती नवस गेली ते फटांगडे फोडायला, पण हिला काय ते फुटत नव्हते लवकरच. पण योग्य कुठून देव पावला काय माहिती, तर ते फुटला कसं काय फुटला तर फटांगड्यालाच माहिती. तर बघा फटांगडा पुढे जाते कधीतरी जीवनात तिने पडला आज कसं तरी. तर तिथून आम्ही शेटला सोडायला गेलो. तर आजचा ब्लॉग आपला इथंच संपलेला आहे.